नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम जॉब या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवर तलाठी भरती संदर्भात येणारे सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तलाठी भरती निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे कशी चेक करायची, तुमची निवड होणार आहे का किंवा तुमची निवड होईल का, हे कसे चेक करता येईल. मित्रांनो, निवड यादी संदर्भात व प्रत्येक माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. मित्रांनो, तुम्हाला लगेच समजेल की तुमची निवड होत आहे किंवा नाही, किंवा तुमच्या मित्राची किंवा तुमच्या कोणा ओळखीचे नावे कशी चेक करायची, निवड होत आहे का, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, गुणवत्ता यादी यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल. त्यानंतर मित्रांनो, वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, तलाठी सरळ सेवा भरती 2023 जिल्हा न्याय गुणवत्ता यादी. प्रत्येक जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी या ठिकाणी टाकलेली आहे. मित्रांनो, हे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन सुद्धा चेक करू शकता. त्या ठिकाणी प्रत्येक यादी टाकलेली आहे. मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तसेच मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनल ओपन केल्यानंतर मित्रांनो, त्या फाईलमध्ये जाऊन बघू शकता की प्रत्येक जिल्ह्याच्या यादी या ठिकाणी टाकलेल्या आहे. मित्रांनो, ही यादी एक्सेल फॉर्मॅटमध्ये आहे. यामध्ये ओपन केल्यानंतर मित्रांनो, हे बघा, आपण बीड जिल्ह्याची ओपन करतो. त्यानंतर ओपन झाल्यानंतर ओपन व्हायला थोडा वेळ लागेल. त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याचे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना टॉप टू बॉटम, हायेस्ट टू लो सगळे मार्क या ठिकाणी दिलेले मित्रांनो बघू शकता. पहिल्या कॅन्डिडेटला 209 एवढे नॉर्मलायझेशनने मार्क झालेले आहे. मित्रांनो, त्यानंतर सेकंड, थर्ड अँड फोर्थ या विद्यार्थ्यांना 198 पॉईंट समथिंग एवढे समोर मार्क आहेत. मित्रांनो, यांचे आता सिलेक्शन झालेले आहे का, तर 100% मित्रांनो, ओपनच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या वरून स्टार्टिंगच्या कॅन्डिडेटचे सिलेक्शन झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची रँक चेक करू शकता. तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत, ओपनच्या जागा किती आहेत, तुम्ही फॉर्म कोणत्या प्रवर्गातून भरलेले आहे, हे सर्व चेक करून तुम्ही बघू शकता की मित्रांनो, तुमचं सिलेक्शन होत आहे का. मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक जिल्ह्याच्या हाय टू लो मार्कनुसार याद्या टाकलेल्या आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता. तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेले त्या जिल्ह्याची लिस्ट ओपन करायची. त्यानंतर तुमचं नाव सर्च करायचं. मित्रांनो, तुम्ही किती नंबरला आहात त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. त्यानुसार कॅटेगरीच्या तुमच्या किती जागा आहेत, ओपनच्या किती जागा आहेत, यानुसार तुम्ही अंदाज लावता येईल मित्रांनो तुमचं सिलेक्शन होत आहे का. आणि मित्रांनो, यातील एक महत्त्वाचा पॉईंट, समजा मित्रांनो तुमच्या ओपनच्या अधिक तुमच्या कॅटेगरीच्या जागा मिळून 20 जागा आहेत आणि तुम्ही या लिस्टमध्ये 25 ते 26 नंबरला आहात, तर मित्रांनो असं समजू नका की तुमचं सिलेक्शन होणार नाही. कारण मित्रांनो, स्टार्टिंगच्या ओपनचे कॅन्डिडेट हटून त्यानंतरचे जे विद्यार्थी तुमच्या समोर आहात ते दुसऱ्या कॅटेगरीमधून त्यांचे सिलेक्शन होईल मित्रांनो, व त्यानंतर तुमचं त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं सिलेक्शन होईल. मित्रांनो, यामध्ये काही लेडीज पण आहेत मित्रांनो, आणि काही दुसऱ्या कॅटेगरी सुद्धा आहेत. स्टार्टिंगचे ओपनचे विद्यार्थी कटून त्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांचे त्या प्रवर्गातून ज्या त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामधून त्यांचं सिलेक्शन होईल, व त्यानंतर तुमच्या ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेले आहेत त्याचा विचार करण्यात येईल. मित्रांनो, तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आता 20च जागा होत्या आपल्या टोटल, आपण 27, 28 किंवा 30 नंबरला आहोत. आपलं सिलेक्शन होईल का किंवा होणार नाही, तर मित्रांनो यामध्ये टेन्शन घेऊ नका. कारण काही कॅन्डिडेट वेगळ्या कॅटेगरीतून मधून सुद्धा आहात, त्यामुळे त्यांचं त्या कॅटेगरीतून सिलेक्शन होईल. त्यानंतर तुमचा विचार केला जाईल त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीमधून. मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक जिल्ह्याचे PDF टाकलेले आहे. टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. लिंक ओपन होत नसेल तर मित्रांनो, टेलिग्रामवर जाऊन ड्रीम जॉब महाराष्ट्र हे सर्च करा. 3.5K एवढे सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. त्यावर तुम्ही जॉईन या बटनवर क्लिक करून जॉईन करून प्रत्येक लिस्ट त्या ठिकाणी बघू शकता. वनरक्षक ठाणे जिल्ह्याची सुद्धा लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. ती सुद्धा रँक वाईज त्या ठिकाणी आपण टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे मित्रांनो. त्यावर तुम्ही क्लिक करून हायेस्ट टू लो म्हणजे जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्क दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तुमचा नंबर किती आहे, तुम्हाला ग्राउंडमध्ये किती टायमिंग येतो, तुमचा मार्क किती आहेत, टोटल मार्क किती होईल, यामुळे मित्रांनो तुम्हाला अंदाज लागेल की तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही. या ठिकाणी बघा, हाय टू लो प्रत्येक दिलेले. सुरुवातीला 116वर 2 कॅन्डिडेट आहेत, त्यानंतर 114वर काही, 112वर काही, आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्च करून तुमचा नंबर किती आहे, तुम्ही किती नंबरला आहात हे सुद्धा सर्च करू शकता मित्रांनो. ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक यादी त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि तलाठी भरती संदर्भात येणारे सर्व महत्त्वाचे अपडेट सुद्धा त्या चॅनलवर येत असतात. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं.
त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांची 40,000 जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे। मित्रांनो, हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे। रँकसह 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे। मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील।